टीमचं हे पहिलं षटक. आजच्या दिवसातील हा आउटरीच ड्रामा एक विकफाड मॅच प्रेक्षकांच्या भेटीला होते. दोन्ही संघ देखील सज्ज झाले, क्षेत्रशील सज्ज झाल्या. जांभोरी टीमचा जो खूप दूरवरून संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शोध गुड गेम. अंपायर ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. राऊंड विकेटने पहिलाच बॉल लो फुल टॉस आणि लो फुल टॉस बॉल स्वीप केलाय. बॉल सरळ निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिल शेंडेच्या बॅटमधून दर्जेदार सुरुवात. बॉल सीमा पार. हा चौकार. पिचिंग झालेला हा बॉल सरळ निघून जातो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. फिल्डर जोपर्यंत बॉलला बॅकअप करून थ्रो करतील डेफिनेटली एक धाव अगदी सहजतेनं त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि एका धाब्याच्या साथीनं संघ पुढे सरकलाय. तो म्हणजे धारोला आणि टीमची टोटल पोहोचतीये ती 5 आकडावरती. 5 रन ऑन द बोर्ड. पहिलं षटक सध्याच्या घडीला टाकण्यासाठी बॉलर तयार होत आहे. राऊंड विकेट दिलीप. फुलर लेंथ होता, सन्मान देण्यास भाग पडलं. सॉफ्ट हँडेड पुश, हलका बॅकलिफ्टनं डिफेन्सिव्ह तंत्र, रक्षात्मक तंत्र, बचावात्मक पद्धतीचा वापर करत असताना स्ट्रायकिंग गेटमध्ये बॅट्समन कवी शेंडे आणि हा डॉट बॉल इथे पेश केलाय बॉलर दिलीप. टीमचे धावसंख्या स्थिर रन झालेले आहेत 5. समोरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. सॉफ्ट बँडेड बॉटम हँड पुशेस. डीप मध्ये फिल्डर पोहोचतात वाटेस लॉंग ऑफच्या दरम्यान. तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. या एका धावेच्या साथीने टीमचा धावफलक पुढे सरकत असताना 6 या आकड्यावरती. ऑफ ड्राईव्हचा बेहतरीन नजराणा या बॉलवरती पाहायला मिळाला. जर 2 षटकांच्या चेंडू हरवला किंवा फुटला तर नवा चेंडू देण्यात येईल याची देखील दोन्ही टीमच्या कॅप्टनना नोंद घ्यायची आहे. बागफुट होती, थांबून खेळण्याचा प्रयत्न. एससीडीज आउटसाइड एज घेतली गेली आणि त्यानंतर बॉल सरळ जाऊन विसाला विकेट किपरच्या हातात. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. अनिल शेंडे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा अडसर दूर करत असताना बॉलर दिलीप. पहिलं सुयश मिळतंय जांभोरी टीमला. 6 या आकड्यावरती या पहिला धक्का पोहोचतोय धारोल या संघाला. जितेंद्र शेंडे. चौकाराने जितेंद्रनं त्याचं खातं खुलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. हे दुसरं षटक हायवे इन कडून बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना बॉलर रवी. मॅनेटरी पॉवर पे सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सध्याच्या घडीला डीप मध्ये
फिल्डर तुम्ही पाहता त्या ऍक्शन मध्ये एकूण 2 मिड विकेट आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर टीम मध्ये तयार झाला. स्ट्रायकिंग एंडवरती कवी शेंडे आहेत जे आज ओपनर सलामीवीर म्हणून मैदानाकडे दाखल झालेत आणि त्यांच्या साथीनं सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती टीमचा डाव सावरत असताना जितू शेंडे ज्यांना चौकारानं टीमचं काउंट ओपन करत असताना 4 धाब्याची भर टाकली होती. पहिलाच बॉल पिचिंग झाल्यानंतर सरळ मिडल आणि लेगस्टिक वरून येतो विकेट किपरच्या हातात संभ्रमामध्ये पाडलं. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन कवी शेंडेला टप्पा अतिशय जोरदार होता, वेग देखील भन्नाट होता या बॉलवरती आणि त्यानंतर हा बॉल सरळ टेक ऑफ घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. सुरुवातीने दर्जेदार केली आहे. या वलीला विकेट काढण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टिक फुल्लर लेन दिली नव्हता. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट पाहायला मिळाली. डबल माइंडेड होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न कवी शेंडेचा आणि यावेळी देखील त्याला अपयश आलंय. हा लागोपाठचा दुसरा बॉल येतोय डॉट. स्विचिटचा मानस या वेळेला इम्प्रोव्हायझेशन पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट सिलेक्शन चुकलं मी म्हणेल. कवी शेंडेचं ज्या प्रकारे सध्या गेलेला त्या मैदानामध्ये बॅटिंग करत आहेत अक्षरशः एका धावेसाठी ते संघर्ष करावा लागतोय. कवी शेंडेला हा तिसरा डॉट बॉल त्याच्या विरुद्ध टाकत असताना सेकंड ओव्हरमध्ये बॉलर रवी लोबो फुल टॉस बॉल हलक्या हातानं फक्त फ्लिक केला. शॉर्ट फाइनलिंगला फिल्डर बॉलवरती चांगलं जजमेंट एकाच ऍक्शन मध्ये बॉलला अडवलं त्या ठिकाणी फिल्डरना. तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची धावसंख्या पुढे पोहोचत असताना इन डबल डिजिट डबल फिगर 11 रन ऑन द बोर्ड. 11 या आकड्यावरती टीमचं हे धाव फलक. स्ट्रायकिंग एंडवरती जितू या वेळेला अंपायरकडे अपील केलं गेले. लेग स्टिकला ब्रश झाला हा बॉल अंदाज इथे चुकला जितू शेंडेचा. चौकारानंतर असं वाटलं होतं कुठेतरी या मॅच मध्ये तो चांगली बॅटिंग करेल बट निराशाजनक मुद्रेने आता तो येतो तंबूच्या दिशेला आणि 11 या आकड्यावरती या दुसरा धक्का इथे पोहोचलाय. टीम धारवल्या संघाला. जितू शेंडे बॅक टू द पॅव्हिलियन. नियंत्रण अतिशय दर्जेदार आहे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये हेच तर तुमच्याकडे असायला हवं आणि सातत्यानं अचूक लाईन दर्जेदार टप्पा आणि दमदार उचली या त्रिकोणी संगमाचा सुरेख संगम त्याचा वापर आपल्याला बॉलर रवीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. न्यू बॅट्समन एंटर इन द ग्राउंड योगेश आगवले जातात. बॅटिंग ऑर्डर नंबर 4 या क्रमांकावरती बागफुट देऊन टॅप केलाय. हलक्या हातानं फक्त दिशा दिली. स्लाइस केला हा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. मिळेल ती फक्त एकच धाव. अंपायर सिग्नल सेकंड ओव्हर इज कंप्लीट. 2 षटकांचा खेळ इथे संपला. या षटकामध्ये एकंदरीत 2 धावा खर्च केल्या रवी आणि 1 सफलता त्याने टिपली आणि टीम धारवल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या खेरीज धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. ती 2 विकेटच्या नुकसानामध्ये 6.00 धावसंख्येच्या सरासरीनं 12 या आकड्यावरती. खेळ इथे संपन्न झाला आणि 2 षटकांच्या खेरीज धारवल टीमची टोटल पोहोचली ती 12 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला आहे 3रं षटक. मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती येत आहे दिलीप ज्यांना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक हाताळलं होतं. सांघिक हे दुसरं तर वैयक्तिक या डावाचं हे 3रं षटक. कॉमेडी बॉक्स इनकडून बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत आहेत. 3री ओव्हर टाकण्याकरता बॉलर दिलीप. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन योगेश आणि त्यांच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन कवी. पहिलाच बॉल बागफुट येऊन कट करण्याचा प्रयत्न. टप्पा अतिशय दर्जेदार होता या बॉलचा. आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग झाल्यानंतर बॉल सोडून निघून जातोय परत वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलनं
इथे स्पिनला सुरुवात करत असताना सेकंड ओव्हरमध्ये बॉलर दिलीप लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी नॅचरल अँगल क्रिएट करण्याचा त्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती प्रयत्न यशस्वी देखील ठरला. राऊंड विकेट लोगो फुल टॉस बॉल विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. डीपमधून फिल्डर पोहोचला बॉलवरती वाटेश लॉंग ऑफच्या दरम्यान आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने ते कंप्लीट करत असताना बॅट्समन योगेश आणि या 2 धाब्याच्या साथीनं टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना 14 या आकड्यावरती सध्याच्या घडीला ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना स्ट्रायकिंग एंडवरती योगेश ऑन साइडला क्रॉस बॉटेड फटका सजवण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. थापाटवरती घासला हा बॉल. त्यानंतर सिली कव्हरच्या दिशेनं फिल्डरचं जजमेंट चांगलं राहिलं. मिळेल ती फक्त एकच धाव आणि एका धाव्याच्या साथीनं संघाचा धावफलक पुढे पोहोचत असताना सद्यस्थितीला ते म्हणजेच 15 या आकड्यावरती क्रॉस बॉटेड फटका सजवायचा प्रयत्न होता योगेशचा. बट लेगबाच्या रूपाने एक धाव इथे अंकित केली जाते. स्विच हिटचा मानस गॅप मध्ये टाकला हा बॉल. बट फिल्डर पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान. अगोदरच बॉडी लाईन रीड केली होती बॅट्समनची एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरनं. जसा गोलंदाज बॉल डिलिव्हर करत होता तसा तसा तो क्षेत्ररक्षक इम्प्रूव्ह होत होता त्याच्या लेफ्ट साईडला आणि त्याचा फायदा इथे मिळाला आहे फिल्डिंग करणाऱ्या जांभोली टीमला. एकच रनमध्ये समाधानी राहावं लागतं. बॅट्समन कवीला रन झाले 16. फुल लेंथ होता ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कॉपी बुक साईडला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर वरून बॉल टीम मध्ये निघून चालला. सीमारेषेच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण झालं टीम मध्ये. ट्रॉफी देखील तितकीच दर्जेदार पाहायला मिळते आणि एका धावेच्या साथीनं टीमचा धावफलक सध्याच्या घडीला पुढे पोहोचत असताना 17 या आकड्यावरती 70 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. ऑन साइडला उभ केला हा बॉल टीम मध्ये फिल्डर स्क्वेअर लेगला फक्त बनून राहील. दर्शक स्क्वेअर लेगला अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर बॉलला टप्पा घेतला आणि त्यानंतर मुसंडी मारून हा बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पार. चौकार. तीन ओव्हरचा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये संपन्न झाला. पहिल्या सदरामध्ये बॅटिंग करत असताना टीम धारोल आतापर्यंत रन झालेले आहेत 7.00च्या सरासरीने 21 धावा. विकेट त्यांनी गमावले 2. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप रचत असताना भागीदारी बिल्डअप करत असताना बॅट्समन कवी शेंडे आणि त्याच्या साथीनं बॅट्समन योगेश आगेवला. 3 ओव्हरचा खेळ सध्याच्या घडीला इथे संपन्न झाला. 21 आकड्यापर्यंत टीमचा धावफलक पोहोचला. अजूनही 3 ओव्हरचा खेळ या मॅच मध्ये बॅलन्स आहे आणि पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट माणसाठी ते उभारेल टीम धारोल टीम जांभोरीच्या विरुद्ध. रवी येतात बॉलिंग ट्रॅक वरती हवे एंड कडून 14 षटक टाकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती योगेश. पहिलाच बॉल इनसाइड आउट देतील तेव्हा फटका कॉपी बुक स्टाईलला गॅप मध्ये ढकलला. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या नजदीक चांगली फिल्डिंग झाली आहे. क्षेत्ररक्षकांना फिल्डिंगचं स्टँडर्ड जपलं पण लास्ट मोमेंटला त्याचा पाय आहे तो बाउंड्री रोपला ब्रश झालाय असा पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि या चौकार इथे येतोय. कटाक्षाने लक्ष होतं पंचांचा आणि चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत असताना शॉर्ट बॉल बाकुंडून येऊन कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ पिचिंग झाल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या बाजूने टच झाला आणि देन अंपायर सिग्नल इट इज वाईट बॉल. पहिली एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल बॅटिंग करत असताना धारोल टीमच्या अकाउंट मध्ये आणि टीमचं धावफलक पुढे पोहोचेल ते 26 आकड्यावरती. सध्याच्या घडीला 4थ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना टीमसाठी 4थं सांघिक दुसरं षटक घेऊन तयार होतात बॉलर रवी. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट फुल लेंथ वेगवान गती होती या बॉलची ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाही. थापाटवरती लागून बॉल सरळ निघून येतं कव्हर पॉइंट मध्ये. तोपर्यंत एक धाव इथे वेगानं कंप्लीट झाली आहे आणि या एका धावेच्या साथीनं टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना 27 या आकड्यावरती. स्लो बट स्टेडी थोडं शांत आणि संयमी सुरुवात इथे करून देत असताना दोन्ही बॅट्समन रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. बॉडी लाईन लवकर रीड केली बॅट्समनची. फॉलो थ्रू मध्ये बॉलर रवीनं आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग झालेला हा बॉल त्यानंतर निरोल वरती आदलून सरळ निघून जातं. बॅकवर्ड फान लेगला एक धाव तिथे कंप्लीट झाली आणि एका धावेच्या साथीनं टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना 28 या आकड्यावरती.
यावेळेला फटका इथे हवेत आहे. फिल्डर जज करतोय काऊ कॉर्नरला आणि सेकंड टीम मध्ये ते कॅच ड्रॉप झाली आहे. नशिबाचे हात मिळून मैदानामध्ये दाखल झाला की काय फलंदाज योगेश आगीवला हा देखील प्रश्न नक्कीच इथे निर्माण झालाय. काऊ कॉर्नरला सोपा झेल तिथे सुटला आणि 2 धाब्याच्या साधीनं टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना 30 या आकड्यावरती 30 रन ऑन द बोर्ड. यावेळेला बाफुटो देऊन स्लॅश केला वीरेंद्र सेवक स्टाईल पेशंट पनिश वन शॉट एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिमिनल स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंडन करत सीमारेषा पार हा चौकार. अप्रतिम फटका होता क्रिकेटचा सुसंस्कृत परिपक्व फटका. योगेशांच्या बॅटमध्ये रन झाले 34. या वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न परफ्यूम डिलिव्हरी टप्पा घेतला आणि त्यानंतर अगदी फलंदाजाच्या नाका झोलून हा बॉल टेक ऑफ घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलला 4थ्या ओव्हरचा खेळ येथे समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धारूर टीमचा धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 8.50 धावेच्या सरासरीनं 2 विकेटच्या नुकसानामध्ये 34 34 आकड्यावरती. मिळालं होतं योगेश आगीवला आणि त्यानंतर त्यानं चौकारही दिला गावला आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजाची कॅच ड्रॉप होत होते तो फलंदाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये मैदानामध्ये उपद्रव करताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते चित्र इथे देखील जाणवले. 4 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झाला. 34 धावा आहे धावफलकावरती. योगेश येत आहेत हे 5वं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. कॉमेंट्री बॉक्स इनकडून ओव्हर दी विकेट. ओव्हर दी विकेट पहिलाच बॉल फुलर लेथ आणि फुलर लेथ बॉल पाठवून दिलाय. फुल फेस ऑफ द बॅट वाडिश लॉंग ऑनच्या दरम्यान चांगली फिल्डिंग तिथे झाली आहे. जजमेंट चांगलं झालं फिल्डरचं आणि फलंदाज होते बाद कॅच तिथे पकडली गेली आणि हा तो म्हणजेच कवी शेंडेच्या रूपानं टीम धारवली या संघाला. पहिल्याच बॉलवरती सफलता टिपत असताना बॉलर योगेश विषयमध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता पण जे एलिमिनेशन हवं होतं जी उंची हवी होती या बॉलला ती उंची घातली होती पण डिस्टन्स क्लिअर करता आलं नाही आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजेच कवी शेंडे. 34 आकड्यावरती या 3रा हादरा पोहोचला. बॅटिंग करत असताना धारवल्या टीमला आणि सध्याच्या घडीला 5व्या नंबरवरती मैदानाकडे दाखल होतात पार्समन नरेश. मिडल ऑर्डर सध्याच्या घडीला मैदानामध्ये संघर्ष करत असताना धारूर टीम कडून राऊंड विकेटना बागफुटू देऊन पुल करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाही. अगदी बॅटच्या टोईंटवरती आलेला हा बॉल 2ऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धावा अतिशय चपळतेने त्या ठिकाणी कंप्लीट देखील होत आहेत. फिल्डर पासून बॉल थोडासा बाजूला गेला. 2ऱ्या धाबेची संधी निर्माण झाली होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना पार्समन योगेश आगीवला 2 धाबेच्या साथीनं टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 36 आकड्यावरती. शॉर्ट मिडविकेटच्या दरम्यान या वेगवान 2 रन्स इथे कंप्लीट होत आहेत. शॉर्ट बॉल बाकून देऊन पुल करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज घेतली गेली आणि त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे जजमेंट चांगलं राहिलं विकेट किपरचं. 2री सफलता या ओव्हरमध्ये मिळती आहे बॉलर योगेशला आणि ह्या सध्याच्या घडीला पोहोचतोय. आणखीन एक मोठा धक्का सेट झालेला बॅट्समन होतोय आउट. सुरुवात मिळाली होती योगेश आगीवलेला बट फिनिशिंग नॉक केल्यामध्ये त्याला देखील ते अपयश आला. 4था धक्का पोहोचला. धारूर संघाला 4थ्या विकेटचं पतन झाल्याने मैदानाकडे दाखल होते न्यू बॅट्समन विशाल.
या वेळेला बाफुट येऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग अंपायर सिग्नल इट इज वाईट. गाईडलाईनच्या भरपूर बाहेर हा बॉल निघून जातो आणि तोच अंपायर गणेश गायकर सर यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक्स्ट्रा रन नंतर टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना सध्याच्या घडीला 37 या आकड्यावरती अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे पोहोचत असताना या बलीला फुलर लेंथ होता. इनसाइड आउट सुटण्याचा प्रयत्न फटका इथे फसला. आउटसाइड एज होती आणि त्यानंतर मोठी गडा घेऊन बॉल निघून चालला स्वीपर कव्हरला. बॅट्समन होईल आउट. हा 5वा धक्का पोहोचला धारवल्या टीमला. इनसाइड आउट स्ट्रोक्स फजवायचा होता पण मोठी कडा घेतली गेली बॅटच्या आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला चांगलं जजमेंट राहिलं फिल्डरचं. या ओव्हरमध्ये ही तिसरी सफलता टिपत असताना बॉलर योगेश न्यू बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवरती नरेश ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न पंचांकडे नक्कीच पाहिला जाता आशाभूत नजरेने अँड देन अंपायर सिग्नल इट इज वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन बॅटिंग करत असताना धारूर टीमच्या कॉर्डमध्ये लेगस्टिकच्या बाहेर पिच झाला हा बॉल. त्यानंतर लाईन सोडून इथे जातो तेच पंच दाखवून देत असताना या एक्स्ट्रा रन नंतर स्कोरबोर्ड वरती टीमची टोटल पोहोचते ती 38 या आकड्यावरती. या वेळेला फटका गॅप मध्ये ढकललाय. देखना स्ट्रोक आहे फिल्डर बॉलच्या पाठीमागे आउटफील्ड वेगवान भाग मिल्का भाग अशी परिस्थिती आणि बॉल वेगाने निघून चाललाय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा चिरत बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. तेच स्ट्रोक सिलेक्शन अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला. बॅट्समन नरेश चौकाराने त्यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालाय आणि टीमचं धावफलक पोहोचले ते 42 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल या वेळेला देखील विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. अंपायर सिग्नल विट्स ऑफ हाईट इट इज अ बीमर बॉल आणि त्यानंतर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला होता. त्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला अपयश. बॅट्समन होतोय आउट. 9+1 एकूण 2 धावा या बॉलवरती आणि त्याचबरोबर धावाच्या रूपात अजय शेंडेला यावं लागेल माघारी. टीमला पोहोचेल हा 6वा धक्का. विजेता फ्री हिट कॉल बाय अंपायर. संधी निर्माण झाली आहे स्ट्रायक गेट बॉडी बॅट्समनला. शॉर्ट बॉल बाथरूम येऊन अप्पीश फटका सजवला. टीम मध्ये फिल्डर देखील पोहोचला बॉल वरती. वाटेश लॉंग ऑफच्या अगदी दरम्यान आणि इथे फलंदाज होते धाबाद. आणखीन एका विकेटचं बदल आणि हा धक्का पोहोचेल धारोल या टीमला 45 या आकड्यावरती 7वा. पाचव्या ओव्हरमध्ये योगेशांनी 11 रन्स खर्च केल्या. 3 विकेट त्याने टिपल्या आणि त्याचबरोबर एकूण 2 बॅट्समन रनआउट देखील झाले. एकूण 5 सांघिक सफलता एकाच षटकामध्ये. हा देखील नक्कीच एक नवा विक्रम या स्पर्धेमध्ये निर्माण करत असताना टीम जांभवली 45 रन स्कोरबोर्ड वरती 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सांग तुझा
शेवटचा अंतिम आणि अखेरचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत बबन. 5 ओव्हर नंतर टीमचे रन झालेत 45. लांबाची वाडी टीम कॅप्टन आणि कोचरी टीम कॅप्टन टॉस साठी यायचा. पहिलाच बॉल बबनचा. भन्नाट वेग होता या बॉलवरती. लाऊड अपील देखील केलं गेलं पंचांकडे, बट अंपायर इथे सहमत नाही आहेत आणि तोपर्यंत बाईकच्या रूपानं ही एक धाव इथे कंप्लीट झाली आणि धावसोल पुढे सरकत असताना ते 46 आकड्यावरती. सुरुवात दर्जेदार होली होती. दारुल टीमची 10 रन पहिल्या जोरमध्ये आल्या होत्या. त्यानंतर वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोक्यानं पद्याचा बंगल्याचा डाव तसा कोसला बा, तसा सध्याच्या घडीला फलंदाजीचा हा क्रम इथे कोसलतो. बाकुंड देऊन हुक करण्याचा मानस लेगस्टिक सोडून जातोय. हा बॉल अंपायर सिग्नल इट इज वाईट. पिचिंग आउटसाइड लेगस्टिक आहे आणि ते पंचांनी पाहिलं. एक्स्ट्रा रनचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक्स्ट्रा रन नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 47 आकड्यावरती शेवटच्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये संपन्न होत असताना फुल लेंथ होता बॉलर्स बॅक ड्राईव्ह. या बलीला रन तिथे मिळणार नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे बबनची. खरं तर एक कठीण कार्य असतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. जेव्हा तुम्ही बॉलिंग करत असता, बॉल अडवण्याकरता बॉडी स्ट्रेचेबल असणं गरजेचं असतं आणि ते फ्लेक्झिबिलिटीचं मुक्तेमंत उदाहरण दाखवत असताना बॉलर बबन या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला. विकेट किपर बीट झाला. शॉट तळण्याचा फिल्डर डीप मध्ये बॉलच्या पाठीमागे. आउटफील्ड वेगवान आहे बट बाउंड्री लाईनच्या नजदीक तिथे बॉलला अडवलं गेलं आणि तोपर्यंत एकंदरीत या अंकित होत आहेत. त्या म्हणजेच 2 धावा आणि 2 धाव्यांच्या साथीनं टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना 49 या आकड्यावरती सबमरीन डिलिव्हरी. अगदी यष्ट्यांच्या समांतर उंचीनं बॉल निघून जात होता डीप मध्ये आणि त्यावर 2 धावा. ह्या वेळेला वेगवान बॉल, प्रत्युत्तर नाहीये. स्विंगिंग यॉर्कर नामोहरण करलंय. स्ट्रायकिंग एअरमध्ये बॅट्समन नरेशला डॉमिनेट केलंय आणि बॉल बर्ग वेगाने निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल. खरं तर जांभोरी संघाकडे वेगवान गोलंदाजीचा तोफखाना आहे आणि त्या तोफखान्याने आतापर्यंत शांत ठेवलंय धारवल्या टीमच्या बॅट्समन्सला. आडवा बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. यावेळेला देखील टायमिंग होत नाहीये. आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग झालेला हा बॉल भरधाव वेगानं निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. कन्सिक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. लांबाची वाली टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर कोचरी टीम कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे टॉससाठी आपण मेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. या वेळेला विश्वमध्ये फटका जोड केला. ऑन ड्राईव्ह करत असताना वाईट लॉंग ऑनचा फील्डर टीम मधून पोहोचला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून दुसऱ्या धाव्याचा कॉल आला होता आणि 2 धावा अगदी सहजतेनं त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तर अखेर 6 ओव्हरचं पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. 6 ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना प्रथमतः धारोळ टीमनं 7 विकेटच्या नुकसानामध्ये स्कोरकार्डवरती लगावलं एकूण 51 धावा आणि 52 धावेचं लक्ष ते समोर ठेवलंय. ते म्हणजे जांभोरी या टीमच्या. रिक्वेस्ट करू लांबाची वाडी टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर कोचरी टीम कॅप्टन आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये यायचे. नाणेफेकी करता त्वरित तिथे जॉईंट होतील तुमच्यासोबत. तो स्वीटर्स शहापूर ढोलखामगावचे सुपुत्र आणि त्याचबरोबर ज्यांचा क्रिकेट बरोबरच अध्यात्मावरती देखील भरपूर प्रेम आहे सन्मान्य रमेशजी शिंदे सर. सत्र जेव्हा स्टार्ट होईल 52 धावेचं लक्ष कशा प्रकारे मैदानामध्ये गाठेल टीम जांभोरी ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती. तो स्वीटर्स ऑफ ढोलखाम रमेश शिंदे सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो
हॅलो. तर धारोळ संघाकरता शहबाज काका आणि त्याचबरोबर रमजान मामू यांच्या वतीनं शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. हॅलो. थँक्यू सो मच. धन्यवाद. अतिशय चांगली सुरुवात करून दिली दीपकजी बिराडे. चांगला आवाज आणि क्रिकेटची इतंभूत माहिती असणारं व्यक्तिमत्व. मुरबाड तालुका आणि या तालुक्याला लाभलेलं गोड स्वप्न म्हणजे आमचे साथी समालोचक. त्यांचा आवाज आजच्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत याच ताकदीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये येईल तुम्हाला. सन्माननीय दीपकजी बिराडे, थँक्यू सो मच. अमोलजी कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली लढत, पहिली मॅच आपण बघतो की बदलापूर विभागातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख धारोळ संघ आणि त्याच्या विरोधात खेळताना आपण बघू शकाल भीमाशंकर संघाला माफी असावी जांभोरी संघ. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावर धावा 52 आणि विजयासाठी 53 धावांची आवश्यकता. जांभोरी संघाला कोणत्या पद्धतीने काढल्या जातील. 6 षटकांचा सामना असेल. मी तर म्हणेन स्कोअर जेमतेम आहे, परंतु ज्या ज्या वेळेला स्कोअर कमी असतो त्या त्या वेळा गोलंदाज आपला स्पेल वापरत असताना आपलं कौशल्य पणाला लावत असतो आणि ज्या ज्या वेळा कौशल्य पणाला लावत असताना ही मॅच चांगल्या पद्धतीने सजली जाते. या मॅचमध्ये असं काही होईल का. पुन्हा एकदा व्यासपीठावरील मान्यवरांना आभार व्यक्त करेल. सन्माननीय मनोजी देसले साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच साहेब. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण गमावतात. आपलं सुद्धा आभार व्यक्त करेल. जाऊ आपण मॅचकडे. मॅचला या ठिकाणी सुरुवात होत आहे. जांभोरी संघाला विजयासाठी 53 धावांची गरज. वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक गोलंदाज तयार. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका मी तर म्हणेन योग्य मिडलअप करू शकला नाही. दी सिग्नेचर शॉट ऑफ दिलशान. सातत्याने या फटक्यावर अधिराज्य गाजवलं दिलशानने आणि सांगितलं हा फटका माझा आहे आणि त्या पद्धतीने आदर्श ठेवण्याचा प्रयत्न प्रथम फलंदाजाच्या माध्यमातून झालाय. आपण बघू शकाल जांभोरी संघाच्या माध्यमातून दत्ता आणि जितेंद्र यासह दत्ता आणि योगेश ओपनिंग पेअर सलामीची जोडी. एक फ्लाइंग स्टार्टची ब्लॅझिंग स्टार्टची आवश्यकता असेल का या मॅच मध्ये. मी तर म्हणेन 8.50च्या सरासरीने जायचं आहे. यावेळेस ऑन साईडला फ्लिक केला, चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दिलं, स्क्वेअर ऑफ द विकेट. वन बाउन्स फर्स्ट इनर. रन्स मिळतील 4. हा येतोय रन करणारा चौकार. धन्यवाद. थोडंसं पूल करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, परंतु यावेळेस सक्सेस ठरला. मंडटरी पॉवर प्ले आहे आणि ज्या ज्या वेळा बंधनकारक क्षेत्ररक्षण असतं ना, त्या बंधनकारक क्षेत्ररक्षणामध्ये जेवढ्या जास्त धावा तुम्ही बनवाल त्यानंतर विकेट जरी गेल्या तर मात्र येणाऱ्या टॅलेंटर्सवर दबाव हा मात्र कमी असतो. आमच्यासमोर आदर्श आहे द ब्रँड ऑफ महाराष्ट्र कृष्णा सातपुते. जास्तीत जास्त धावा काढण्याचा विक्रम हा मंडटरी पॉवर प्लेमध्ये आणि त्यानंतर सगळं मैदान माझं आहे आणि मैदानाच्या बाहेरची जागा सुद्धा माझी आहे. हे टेनिस क्रिकेट जगताने दाखवलं. यावेळेस थोडासा उशिराने खेळला. आपण बघू शकाल इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु जमलं नाही या फटक्यावर. आपण बघू शकाल एकच सिंगल धाव यावेळेस येताना पाहायला मिळते. समजदारीचा क्रिकेट होतोय. दत्ता आणि योगेश या दोन फलंदाजाच्या माध्यमातून एक षटकार आल्यानंतर स्वतःच्या मनाला समजावलं आणि त्यावेळेस मात्र मनाला समजावल्यानंतर आपल्याला फक्त खेळपट्टीवर राहायचं आहे. याचं कारण सर सलामत तो पगडी हजार. या सिरीज वाईट बॉल आउट ऑफ द ऑफ स्टम्प्स. लाईन खराब पाहायला मिळाली. गोलंदाजाचा टप्पा जर अचूक असेल तर तो गोलंदाज जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर आपलं अधिराज्य गाजवू शकतो. यस चौकार होता. राईटा मूर्ती विकेट. यावेळेस मात्र खोलबट टप्प्याचा चेंडू फक्त डायरेक्शन दिशा पाहायला मिळाली. मित्रांनो आयुष्यामध्ये योग्य दिशेला महत्व आहे. अर्जुनाला डायरेक्शन होतं भगवान कृष्णाचं म्हणून जिंकला आणि दुर्योधनाला डायरेक्शन होतं शकुनी मामाचं म्हणून पराभव झाला. योग्य डायरेक्शन महत्वाचं आहे. चेंडू तुम्ही या दिशेला पाठवाल त्या दिशेला योग्य जागा आणि ज्या वेळेला गॅप असेल ना तेव्हा तुम्हाला रन्स मिळतील. कारण ही धावांची भूक आणि धावांची तहान क्रिकेटमध्ये यशस्वी जीवनाची पायरी पहिले यश असेल. अपयशी यशाची पहिली पायरी असते असं सांगितलं जातं, परंतु क्रिकेटमध्ये या व्याख्येला मापे नाहीत. फलंदाज संकटात होता, डायरेक्ट हिट झाला नाही, परिणामी बचावला गेला. हे जीवनदान
मी तर म्हणेन एक चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट याला म्हणतात, याला स्वप्नवत सुरुवात म्हणतात. 8.50च्या सरासरीने पुढे जायचं आहे आणि बनवायच्या त्या 52 धावा. आणि या 52 धावा बनवण्यासाठी तुमच्याकडे जर 36 चेंडू असतील तर तुम्हाला डीपी शॉट करून तुम्ही या धावा सहजगता मिळवू शकाल. यावेळेस ऑफ ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो. तत्पूर्वी एक सिंगल धाव काढली गेली. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी यावेळेस मात्र पाहायला मिळेल. अर्थातच चेंडू हाताला ब्रश करून मिळेल, आउट फील्डमध्ये पाहायला मिळतो. बॅकअप आहे, तत्पूर्वी धाव मिळेल. एक पहिलं षटक संपुष्टात येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जांभोरी संघाची धावसंख्या ती बिनबाद 9 धावा. चांगली सुरुवात, जी सुरुवात हवी होती ती सुरुवात या ठिकाणी जांभोरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि कॉन्फिडन्स लेवल वाढलं असल्याचं कारण अजूनपर्यंत एक सुद्धा विकेट या पहिल्या षटकामध्ये गमावली नाही. दत्ता आणि योगेश ही ओपनिंग पेअर. सचिन तेंडुलकरनं शिकवलं की ओपनिंग पेअर कसा असावा आणि त्यानंतर असणारी पार्टनरशिप कशी असावी. ज्या ज्या वेळेला अनेक प्रकारचे रेकॉर्ड आमच्या समोर येतात ना, त्या वेळेला खऱ्या अर्थानं ही ओपनिंग पेअर आणि सलामीची जोडी कशी असावी हे या दोन फलंदाजानं या मॅचमध्ये अर्थातच दाखवलं गेलंय. चांगली सुरुवात जांभोरी संघाच्या माध्यमातून. आम्ही तुमच्यासमोर एक नाव सातत्याने ठेवू ना की ज्या ज्या वेळेला पाकिस्तानसारखा संघ खेळायचा त्या संघामधील साईद अनवर नावाचा एक फलंदाज अशा प्रकारची ओपनिंग करत असायचा आणि त्या पद्धतीची ओपनिंग या दोन फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दत्ता आणि योगेश व्हॉट अ स्टार्ट. 9 धावा पहिलं षटक येते संपुष्टात. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. 6 षटकांची मॅच, 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी स्लॉग ओव्हर आणि आम्ही त्याला हाणामारीचं षटक आमच्या गावठी भाषेमध्ये म्हणतो. या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त संधी प्राप्त होत असतात आणि तुम्ही ज्या वेळा मजबूत पायार असाल त्यावेळेला तर तुम्हाला विजयाची भिंत सातत्याने बांधता येईल. गोलंदाज तयार. यावेळेस हा ट्रॅकर बॉल होता ऑन द राईज केला, चेंडू निघून जाईल कव्हर सुपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय जांभोरी संघाच्या डगआउटला आनंद निर्माण करून देणारा फर्स्ट सिलर या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर धैर्यक्का विराला पक्का चौकार. योगेश हे नाव मुंबईला माहिती आहे कारण कोण विसरेल योगेश पेनकरला. खोलबट टप्प्याचा चेंडू, लवली स्ट्रेट ड्राईव्ह. असे स्ट्रोक्स आम्हाला लेदर क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, परंतु आज टेनिस क्रिकेट जगताने जे इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय ना, हाच टेनिस क्रिकेट 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलाय. याचं कारण मी सातत्याने श्रेय देईल आमच्या संतोषजी नाणेकर सरांना. आईच्या बचत गटातून 21,000चं कर्ज काढावं आणि त्यानंतर आपल्या आयुष्याला व्यवसायाची सुरुवात करावी. बघता बघता अनेक प्रकारचे यूट्यूबचे माध्यम तयार झाले. टेनटेक, टेनिस क्रिकेट, सावली क्रिएशन, ओम साई मूव्हीज, BTC लाईव्ह असे अनेक प्रकारच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 194 देशांमध्ये पोहोचवली जाते. लॉफ्टेड ड्राईव्ह ऑन साईडला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येते पुन्हा एकदा दिमागदार धाबा केदार चौकार. धारोळ संघ कल्पनेच्या काहुरामध्ये असेल, विचार करत असेल की या मॅचमध्ये काय करावं लागेल. मी तर म्हणे एक ऑप्शन आहे, क्रिकेटचं क्षेपणास्त्र टाकण्यासाठी गुडलेन स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया आणि त्यावेळेला जर स्लॉकशिप सजवला नाही तर मात्र संकट पडतो. यावेळेस बॅट्समन वर्चस्व गाजवताना यस आय एम अ चॅम्पियन, क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमॅन. यावेळेस स्वतःच्या मेंदूला चेतना पोचली गेली. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, फेकून दिलाय वाईड इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. हा येतोय षटकार. मध्ये क्विक ॲक्शन दाखवलं फलंदाजानं. अशा काही ॲक्शन क्रिकेटमध्ये आम्हाला पाहायला मिळतात बिराडे सर. याचं कारण आहे की फलंदाजाला वाटतंय की अंपायरने लवकरात लवकर बाद देऊ नये ना, यासाठी लवकर मार्किंग केली जाते आणि काही गोष्टी गोलंदाजाला या ठिकाणी समजवताना अंपायर सुद्धा पाहायला मिळतात की काही
गोष्टींवर तुम्ही अपील करू शकत नाही. हा विद्यार्थी हा प्रश्न विचारू शकत नाही. जबरदस्त फटका, शॉट ऑफ गोल्डन, शॉट ऑफ पोल, वंडरफुल, पॉवरफुल, परफेक्ट मिड ऑफ द बॅट, चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6 आउट ऑफ द पार्क. ग्लोरियस शॉट, यू सिक्सर. योगेश नावाचा वादळ या मॅच मध्ये घुंगवताना तब्बल 32 धावा धावपलकावर. व्हॉट अ ब्लॅझिंग स्टार्ट. जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये. जांभोरी संघाने गोलंदाजाचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावले. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. जांभोरी संघाची धावसंख्या येते 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 32 धावा. विजयासाठी 52 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा. एक सुद्धा विकेट अजूनपर्यंत मित्रबडेनं हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून जांभोरी संघ बॅटिंग करतोय. खेळपट्टीचं निरीक्षण झालं. प्रत्येक चेंडू नजरेमध्ये भरला जातोय. परफेक्ट बॅटवर असं काही प्लेस असतात ना की तिथे चेंडू धडकला की स्वीट साऊंड कानावर येतो. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. ओ हो हो हो, ब्रेक थ्रूची गरज होती. फलंदाज दत्ता होईल बाद. बॅक टू द आउट. पहिला झटका लागताना जांभोरी संघाला. दत्ता बॅक टू द आउट. डीजे मास्टर अमोलजी कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021 पहिला दिवस आहे. चांगलं समालोचन आपण सकाळच्या सत्रामध्ये ऐकलं. आमचे दीपकजी बिराडे सर अतिशय चांगली माहिती आणि समालोचन कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे दीपकजी बिराडे. थँक्यू सो मच. स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं जातंय. जाऊ आपण मॅचकडे. 2 षटकं संपली होती. 32 धावा ब्रेक थ्रूची गरज असताना यावेळेस मात्र धारोळ संघाला पहिला गडी. राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस योगेश जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बॅट्समन योगेश स्मॅश हार्ड बट बॉल नॉट क्रॉस द बाउंड्री लाईन. अंतर गाठू शकला नाही. एलिव्हेशन होतं. एक डॉली कॅच. योगेश बॅक टू द आउट. दुसरा झटका लागताना जांभोरी टीमला योगेशच्या रूपात. डीजे तुम्हाला तुमच्या यशाच्या फलितांवर चांगल्या पद्धतीने जाऊन पोहोचून ती फलितं चाखायची असतील ना तर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या कर्तृत्वाचं बीज रोवून त्याला मेहनतीचं खत पाणी घालावं लागेल. या ठिकाणी विकेट टेकिंग गोलंदाजी हा एक ऑप्शन या मॅचमध्ये धारोळ संघाच्या समोर असेल. याचं कारण आतापर्यंत धावसंख्या 32 आणि विजयासाठी फक्त 20 धावा या विजयापासून अंतरावर असताना गोलंदाज तयार. ओ हो हो, यावेळी जबरदस्त चोख पाहायला मिळतोय. क्या बात आहे. ऑर्थोडॉक्स शॉट याला म्हणतात. चेंडू वेगाने निघून गेलाय. ज्या पद्धतीने बंदुकीतून गोळी निष्ठावी लक्षाला लावून तिचा भोग करावा त्याच पद्धतीने मिडल केला. चेंडू निघून गेला पॉइंटच्या दिशेला. डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. जणू काही धावांचा सडा या मॅच मध्ये पडताना पाहायला मिळतोय जांभोरी संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. हो 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 हो, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मात्र खूपच खराब. आमचे मिस्टर MPL गणेश गायकर दाखवताना हा चेंडू खराब आहे. या सिरीज वाईड बॉल. 1 धाव मिळेल आणि या एका धावेने जांभोरी संघाची धावसंख्या धावफलकावर तब्बल 37 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुशील गोलंदाजी मार्कवर तयार. लेफ्ट हँड बॅट्समन डीप एंड शॉट. कारण फलंदाजाला माहिती आहे की अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. ज्या ज्या वेळा तुम्ही स्वतःला समज घालताना त्या त्यावेळा तुम्ही यश आरामात मिळवू शकाल. याचं कारण आहे टेम्परामेंट. मी ठेवेल उदाहरण तुमच्यासमोर. ज्यावेळेला अफजल खान आला 65 लाख घेऊन त्यावेळेला मात्र छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरनं निघाले. परंतु महासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना समजावलं राजा जायचं नाही आहे कारण 65 लाखाची फौज घेऊन अफजल खान आलाय. यदा कदाचित धोका होऊ शकतो आणि त्यावेळेला मात्र टेम्परामेंटला महत्त्व दिलं. स्वभाव शांत ठेवला. विवेकपूर्णता ठेवली गेली. म्हणून की काय 10 मार्च 1659 त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर निघाला. याचं एकमेव कारण फक्त टेम्परामेंट. तुम्हाला पुढे जर जम घ्यायचे ना तर पाठीमागे 25 पावलं पहिल्यांदा यावं लागेल. त्यानंतर तुम्ही एखादी लाईन क्रॉस करू शकाल. म्हणून की काय तुम्हाला कठीण रामायण नको आहे तर यशाचं रामायण आणि ते रामायण वाचायचं असेल तर टेम्परामेंट ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा स्वभाव
तुमच्या यशाचं कारण बनू शकेल. फक्त तो स्वभाव प्रामाणिक असायला हवा. 3 षटकं संपली. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर जांभोरी संघाची धावसंख्या ती 2 बाद 40 धावा. 2 विकेट या षटकामध्ये आल्या, परंतु शॉर्ट क्रिकेट खेळत असताना जेवढा तुम्ही विकेट घ्याल तेवढा धावांचा वेग सुद्धा कमी व्हायला हवा. हे समीकरण जर आलं तर त्यानंतर मात्र तुम्ही यशस्वी व्हाल. 3 षटकं संपली, 40 धावा, अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या मॅचमध्ये फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता असेल जांभोरी संघाला. लवकरात लवकर मॅच फिनिश होण्याची चिन्हे या मॅचमध्ये पाहायला मिळतात जांभोरी संघाच्या वतीनं. व्हॉट अ स्टार्ट! काय योगेशने पाया रचला गेला या मॅचमध्ये. जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात या मॅचमध्ये करून दिली आणि यशस्वी खेळी करणारा योगेश डगआउटच्या आशयाला पोहोचला. दत्ता सुद्धा चांगल्या प्रकारे साथ देत होता. पार्टनरशिपची गरज होती आणि हीच समुद्राच्या मध्ये असणारी नौका किनाऱ्यापर्यंत आणण्याचं काम जांभोरी संघाच्या योगेश आणि दत्ताने केलंय. परंतु हीच नौका पुन्हा एकदा किनाऱ्यावर सपाट मैदानावर आणण्यासाठी दिलीप आणि सागर हे 2 फलंदाज प्रयत्न करतायत. 18 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. मी तर म्हणेन समीकरण सोपं आहे. एक वेळ 12 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण जर असतं तर मॅचला मजा आली असती. फुल टॉस बॉल, ब्रेड अँड बटर बॉलची संधी, चेंडू फेकून दिलाय डायरेक्ट सिटी ऑफ गोल्ड मुरबाडच्या शहरामध्ये. हा येतोय मुरबाड शहराला सलामी देणारा ब्रँडेड क्वालिटीचा यू सिक्सर. जबरदस्त षटकार. माणूस अनुकरणातून जास्त शिकत असतो. दिलीपने विचार केला की योगेश आणि दत्ताने जी सुरुवात केली त्या सुरुवातीला लवकरात लवकर फिनिश करायचं आहे. यावेळेस आणखी येतोय एक चौकार. क्या बात आहे. धावांचा पाऊस पडावा आणि धावफलक मात्र ओलचिंब व्हावं. तब्बल 50 धावा धावफलकावर. जांभोरी संघ विजयाच्या उंबऱ्यावर उभी आहे. जणू काही विजयाचा सुगंध दरवळतो. डगआउटमध्ये फक्त श्वास घ्यायचा बाकी आहे. या मॅचमध्ये धारोळ संघाचे मनसुबे उधळून लावले. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र आली नाही आणि बॅटिंग करत असताना दमखम थोडंसं कमी पाहायला मिळालं. विकेटवर विकेटचा सडा पडला होता. प्रथम बॅटिंग करत असताना धारोळ संघाच्या. नेक्स्ट मॅच कोथरे आणि लांबाची वाडी. दोन्ही संघाचे संघनायकांना मी विनंती करेल आपण टस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेस ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा शंखनाद करणारा या मुरबाडच्या नगरीमध्ये पुन्हा एकदा रोवलेला मानाचा तुरा अमोल कतोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021 मध्ये पहिली मॅच संपुष्टात आली आणि या पहिल्या मॅच मध्ये दणदणीत विजय संपादित केला जांभोरी संघानं. क्या बात आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. मी तर म्हणेन 4थ्या षटकाच्या अंती ही मॅच फिनिश केली जांभोरी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. अर्थातच या मॅचमध्ये धारोळ संघाने खूप मोठा प्रयत्न केला परंतु प्रयत्नातून मार्ग सापडला नाही. कारण प्रत्येक सूर्याची किरण ही